गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. तर आता मला इडियापम बनवायचे तर खूप छान आणि टेस्टी बनते ती इडियापम. तर तांदळाच्या पिठापासून इडियापम बनवते ती. तर आता हे असं मी बनवून ठेवलेलं आहे. तर खाली खोबरं घातलेलं आहे वरलं. तर इडलीचंच भांड आहे ही. तर ही बघा इडियापमचं पीठ आहे इलायटचं मस्तच असं. तर ह्याच्यात मोदक सुद्धा बनवलं तरी चालते ती खूप छान असं. तर आता इकडं हरभऱ्याची भाजी बनवली त्याच्यासोबत. तर पहिल्यांदा हरभरं कुकरमध्ये शिट्ट्या करून घेतल्या चांगल्या शिजवून, आणि नंतर मग ओलं खोबरं नारळ घालून हरभऱ्याची रस्सा भाजी बनवली. तर आता ही आपली इडियापम आता शिजले ते आता तर काढून घेते आणि हे आता शिजायला ठेवते आता मस्तपैकी. आता तर आता भरपूर असं इडियापम मी आधी करून पण घेतले ते इकडं. तर नाश्ता पण झालाय असा मी मार्गा. त्यांचा डबा पण भरून दिला. खूप छान आणि मऊ बनले ती बघा. आणि ही ओलं खोबरं आहे. ओलं खोबरं असं टाकलेलं आहे खिसून खिसून म्हणजे मिक्सरला बारीक करूनच असं टाकलेलं आहे. तर सकाळ सकाळचा हलका फुलका नाश्ता मस्तच आहे आणि खूप छान आणि टेस्टी लागतो. ज्याला जर दात जरी नसले तरी, दाताने जर खायला येत नसलं, दात जर दुखत असलं तर असला नाश्ता बनवायला काही हरकत नाही. खूप छान. आणि त्याच्यासोबत तिखट अशी हरभऱ्याची भाजी पण बनवून घ्यायची. कोणतीही भाजी केली तरी चालते. अंड्याची करी बनवली तरी, बटाट्याची रस्सा भाजी पिवळी अशी शिजवून ओला नारळ घालून अशी बनवली तरी खूप छान अशी आणि टेस्टी लागते. तर आज मी बनवलेले इडली इडली नाही बनवली, इडियापम. तर आता झाकून ठेवते मस्तपैकी. आता गॅस पण फुल सोडला आहे. तर ह्या भांड्यात आता मी लिंबू पण टाकलेलं आहे म्हणजे भांडं असं घाण होत नाही त्याच्यासाठी. आणि इकडे हरभऱ्याची रस्सा भाजी पण आता आपली शिजलेली. तर भरपूर असं सतत शिट्ट्या अशा करून घेतल्या आणि आलं लसणाची पेस्ट करून फक्त टाकलेले. एक बारीक उभा चिरून कांदा टाकलेला आहे आणि मोहरीची आणि जिऱ्याची फोडणी देऊन बनवून घेतलेले हरभऱ्याची रस्सा भाजी. ओल्या नारळाचं दूध घातलंय त्याच्यामुळं असं मिळून आलेलं आहे, घट्टपणा आलेला आहे. तर खूप छान अशी बनती भाजी. चला तर मग आता मी आता हे आपलं इडियापम शिजले ती काढून घेते भांड्यात मस्तपैकी. आणि ह्याला तेल लावायची सुद्धा गरज नाही, लगच्या लगेच असं निघते ती पण पटदिस ना. नाहीतर काय काय असं चिटकून पण बसते ती, तर नाही चिटकत. पीठ मळतानाच असं गरम पाण्यात असं मळलेलं आहे त्याच्यामुळे हे असं कमी तेलच वापरलं तरी चालतं. मी तेलच अजिबात टाकले वतलेलंच नाही याच्यात. तर किती छान असं आलेलं आहे. आणि इडलीच्या भांड्याला चिकटलेलं सुद्धा नाही कुठं, ओलं खोबरं टाकल्यामुळं. रोज असं शेवाळ्या रवा गरा असं असतंच पोहे. तर आज म्हटलं काहीतरी आता बदलून करावं म्हणून इडियापम केलं. इडलीपेक्षा खूप छान आणि टेस्टी बनतं. एवढंच की मेहनत लागते करायला, तेव्हा ते छान बनतं. असं याला उशीर लागतो जरा, ही भाजी बनवायला नंतर हे करायला इडियापम हे शिजायला उशीर लागतो जरा, गॅस कमी ठेवून असं. पण नाश्ता मात्र खूप छान असा बनतो. चला तर मग बाय, भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता याला शिजायला पण उशीर लागेल.